अतिपावसामुळे गोगाव, खैराट, भुरी कवठे, वागदरीसह अनेक गावात मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असून त्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याबाबत तहसीलदारांनी आदेश द्यावा अशी मागणी गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी तहसीलदार, आमदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। वागदरी मंडळमध्ये प्रजनन मापक यंत्रणा नसल्यामुळे सदर माहिती प्रशासनास कळवण्यास उशीर लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील त्यांना मदत मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत। यंदा मे महिन्यात पाऊस आल्याने पेरणी लवकर करण्यात आली। मध्यंतरी पाऊस गेल्याने पिकांची वाढ खुंटली, परंतु गेल्या 20-25 दिवसांपासून सतत पाऊस चालू असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। उडीद, मूग हे पीक काढणीस येऊन देखील पीक शेतकऱ्यांना काढता आले नाही। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। सर्व शेतकऱ्यांची पिके पाणी लागून गेली आहेत। सोयाबीन, तूर या पिकांना पाणी लागून नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून पैसे काढून बियाणे, खते आणून पेरणी केली। यावर्षी सोलापूर जिल्हा बँक आणि सोसायट्यांनी सुद्धा कर्ज पुरवठा केला नाही, त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे। मदत मिळाली नाही तर शेतकऱ्यांकडून येत्या निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, हे प्रशासन आणि सरकारने ध्यानात घ्यायला हवे। यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी मदत करावी अशी मागणी सरपंच वनिता सुरवसे यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।